आमची मशाल ही कोणाकोणाच्या टिंबटिंब लागणार आहे मला नाही माहिती. मिलिंद देवरांनी असं ट्विट केलेलं आहे, त्याचं म्हणणं आहे की वर्षा गायकवाड या दलित आहेत आणि त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसला असं सांगितलं आहे की त्यांना जर उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो. ही जागा खुल्या वर्गासाठी आहे दक्षिणमध्ये. मुळामध्ये मला वाटतं संसदेमध्ये ज्यांना पाठवलं गेलं आहे खासदार म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट करून त्यांच्यावर पहिली तक्रार केली पाहिजे. कारण असं तुम्ही जातीपातीचं राजकारण करून वर्षाताईंना तुम्ही दलित करून हिणवणं हेच ॲक्टमध्ये होतं आहे असं मला वाटतं. त्यामुळे पहिला त्यांच्यावर तो ॲक्ट लागू करणं आणि अशा पद्धतीने एक संसदेमध्ये गेलेला खासदार अशी भाषा करत असेल तर 100% लोक त्याची दखल घेतील. कारण आज आम्ही ज्या आघाडीमध्ये लढतो आहे जातीपातीचं धर्माचं कुठलंही राजकारण न करता ज्या संविधानानं संपूर्ण लोकशाही बळकट केली त्या लोकशाहीला वाचवण्यासाठी किंवा त्या लोकशाही बरोबरीने राहण्यासाठी आम्ही सगळे आघाडीचे एकत्र आहोत. उद्धव ठाकरेंवरती ही टीका आहे. उद्धव ठाकरेंसोबत कसं मला नाही वाटत. कारण उद्धवजी जर बोलले असतील तर असं बोलणारच नाही. कारण जातीपातीच्या राजकारणात कधीच आम्ही अडकलो नाही आहे. त्यामुळे त्या अशा आहेत हे वाक्यही मी बोलणार नाही. कारण ज्यांनी बोललं आहे असं ते म्हणत असतील तर खोटा प्रचार करत असतील असं मला वाटतं. महाविकास आघाडी आता काय आता त्याची हे बघतो आम्ही. कारण त्यांना सगळ्यांना खोटे आरोप करूनच पुढे जायचं आहे. सिक्का ढब्बू सिक्का खोटा सिक्का चला रहे. मला वाटतं देखीलच खोटा आहे. कारण उद्धवजी कधीच या जातीपातीच्या धर्माच्या राजकारणात अडकलेले नाही आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा हा आता संपलेला आहे. मात्र असून सुद्धा महायुतीकडनं अद्याप अनेक जागांवरती उमेदवारांची घोषणा ही झालेली नाही आहे. तसं पाहता दक्षिण मुंबईतल्या देखील जागेवरती अद्याप कुठलीही घोषणा उमेदवार दिलेला नाही आहे. मला नेमकी त्यांच्या त्या मानसिकतेचंच कळत नाही आहे की तुम्हाला जर उमेदवारच सापडत नाही तर हा 400चा आकडा आला कुठून. असे कुठूनही कसेही आकडे लागतात बाबा. म्हणजे या निवडणुकांमध्ये स्वतः पहिल्यांदा पंतप्रधान हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. तर नुसतं महाराष्ट्र दौऱ्यावर नाही आहे तर महाराष्ट्रात तळ ठोकून म्हणजे स्टे करून ते या निवडणुकांमध्ये सभा आणि प्रचार करणार आहे. देशाचे पंतप्रधान जेव्हा एका इलेक्शनला निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा ते पंतप्रधान नसतात, ते एका पक्षाचे उमेदवार असतात. आणि पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रात तळ ठोकत असतील महाराष्ट्राच्या लोकांनी विचार करा आपण किती मजबूतीने एकत्र आहोत. त्यांना इथे तळ ठोकावं लागतं. काही 2019 मध्ये नावरूचे व्हिडिओ लावणारे आज महायुतीला पाठिंबा देतात, बिनचा पाठिंबा देतात. कसं पाहता याकडे? काही नाही बघत, सवय झाली आहे. सगळ्यात उज्ज्वल सगळ्या दिग्गज नेत्यांनी माघार घेतली. नाशिक म्हणून ते इच्छुक होते परंतु आज मात्र माघार घेतली. कसं बघतो? काही बघायचं नाही. कारण बघून काय हे करून सगळ्यांचे म्हणजे आज तुम्ही जर बघत असाल तर लोक टी व्हीवरच्या बातम्या बघण्याचे झाल्या इतक्या त्यांना आता वीट आला आहे. कारण तरुणांच्या रोजगारीबद्दल बोलत नाही, महिलांवरच्या अत्याचारावर बोलत नाही, महिलांना सुरक्षा कशी दिली जाईल त्याच्यावर बोलत नाही, आपला रुपया कसा वाढेल किंवा जे काय ते बोलत नाही. कुठल्याच गोष्टीवर नाही. मी आत्ता 10 वर्षात काय केलं त्याच्यावर बोलत नाही. मी पुढे 45 वर्ष काय करणार आहोत 45 सेकंद माहिती नाही आमचा श्वास राहणार आहे की नाही राहणार आहे. तर 45 वर्षाच्या गॅरंटी. त्यामुळे केलं काय ते सांगा आणि पुढे करणार काय ते सांगा. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत अनेक निवडणुका तिकडे झालेल्या आहेत आणि त्या जिंकल्या देखील आहेत. मात्र सत्तांतरानंतर शिंदेंना त्या ठिकाणी एकही जागा मिळालेली नाही आहे. उदय सामंत यांची जागा देखील गेलेली आहे आणि त्या ठिकाणी नारायण राणेंना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. एकूणच आपण पाहतोय की 4 ते 5 जागांवरती शिवसेनेचे उमेदवार बदलण्याची वेळ आली. अनेक जागा या शिंदेंच्या हातातनं निघून गेल्याचं पाहायला मिळतं. कसं पाहता एकूणच आपले? खरं म्हणजे काहीच बघण्याची गरज नाही. लोक सगळं बघून आता हुशार झाली आहेत. कोकणामध्ये बाळासाहेबांनी तो वड लावला शिवसेनेचा. त्याच्या पारंब्या खालपर्यंत रुजलेल्या आहेत. निशाणी नसली तरी निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे प्रेम हे तळपर्यंत पोचलेलं आहे. ती सगळी लोक जागेवर आहेत, मतदार जागेवर आहेत. त्यामुळे आमची मशाल ही कोणाकोणाच्या टिंबटिंब लागणार आहे मला नाही माहिती.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.